नमस्कार मित्रांनो, आज आहे सोनू दादाचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज बघायला गेले तर धन्यवाद. जुनी डोंबिवलीमध्ये गाडा मालक म्हणून त्यांची ओळख आहे आणि एक चांगलं नाव त्यांचं या सोशल मीडियाद्वारे आपल्याला बघायला भेटतं. नेहमी हिंदू धर्माला जागृत असलेले आपले सोनू भाऊ शिर्के आहेत. सोनू दादा नमस्कार. नमस्कार. जय दादा श्रीराम. जय श्रीराम. दादा तुमचा परिचय द्या ना थोडक्यात. म्हणजे तुम्ही आज गाडा मालक म्हणून पण प्रसिद्ध आहात, तसेच आपला गौरक्षक असू द्या किंवा हिंदू धर्माला जागृत असलेले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. थोडक्यात आपला परिचय द्या. जय श्रीराम. नमस्कार. मी सोनू शिर्के, टायगर ग्रुप अध्यक्ष डोंबिवली शहर. आणि दुसरी गोष्ट ही की मी हिंदू धर्माचं सुद्धा काम करतो. माझी बायको चैत्रा पाटील ही अखंड हिंदुस्थानात, महाराष्ट्रात अख्ख्या फेमस आहे हिंदू धर्माचं काम करण्यासाठी. तिच्या म्हणजे ती काम करते, तिच्या कामावरती म्हणजे ते लक्ष ठेवून मी 100% काम करत होतो. दादा आज बघायला गेलं तर तुम्ही गाडा मालक आहात. एक गाडा मालक म्हणून या बैलगाडी क्षेत्रावरती आपल्या प्रेम देखील आहे आणि तसेच आपण गौरक्षा देखील करतो. या नंदींवरती प्रेम आहे म्हणून आपण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. हा गोवंश कुठेतरी वाचला पाहिजे म्हणून आपले नेहमीच प्रयत्न असतात. काय बोलाल? 100%. कारण काय माहिती आहे का, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपलं एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्या गौमातेला राज्यमाताचा दर्जा दिला. कत्तल म्हणजे कत्तली होत असतात ते आपला म्हणजे जी कत्तलीला जी गाय जाते किंवा बैल जातो तो आपला हिंदू धर्माचा माणूसच देतो. हा का, म्हणजे जिचा गाईचा दूध बंद होतो तोच पैशासाठी म्हणजे 2 पैशासाठी विकून टाकतो. तर हे आपल्या म्हणजे जे आपल्या हिंदू धर्मातले जे काही समाजकंटक आहेत ना, त्यांना पहिले आपण धडा शिकवला पाहिजे. कारण जर त्यांनी गाय किंवा बैल विकलाच नाही तर आपल्या हिंदू धर्मातला एकही, हे बघा, हिंदू धर्मातला म्हणजे एक हे आहे, नंदी आपला देव आहे. शंकर देवाचा अवतार नंदी महाराज हा आपल्या हिंदू धर्मातला माणूसच पालतो आणि हिंदू धर्मातला माणूसच कत्तलीला देतो. हे कुठेतरी थांबला पाहिजे. बघा, कुठं ना कुठं तरी बघायला गेलं तर म्हणजे इतर धर्माचे लोक कमीत म्हणजे असे गाया वगैरे किंवा नंदी असे पाळत नाही. आपलेच जे धर्माचे लोक आहेत ना ते पाळतात आणि कुठेतरी आपलीच लोक एक समाजामध्ये समाजकंटक म्हणून कार्यरत असतात. बरेचसे वेळेला असं बघितलेलं आहे की आपलं म्हणजे विश्वासाचीच माणसं असतात ना. काही लोक पैसे खाण्यासाठी म्हशींच्या गाड्या या सगळ्या अडवतात. आता तुम्हाला सांगतो, म्हशीला आहे ना, म्हशीला कत्तलीसाठी परवानगी दिलेली आहे. लास्ट टाइम पण आपले हिंदू धर्माचा माणूस होता, मी त्याचं नाव नाही घेत, आपले बैलगाडी क्षेत्रातले खूप नामवंत व्यक्ती आहे. हा, आपल्या बैलगाडी क्षेत्रातला त्याला सर्वजण ओळखतात. त्यांनी मला रात्री 2 वाजता फोन केला. बोलतो, दादा साताऱ्याला जाणारी गाडी आहे, गुजरातवरून म्हशी आलेल्या आहेत, त्या इथे अडवल्या आहेत खोपोलीमध्ये. त्याचं नाव आहे भूषण, आपल्या उसारघरचा. त्यांनी मला फोन केला. मी बोललो, नक्की काय विषय? बोलतो, दादा, बोलतो, आपली म्हैस आहे ना, बोलतो साताऱ्याला चालली आहे, ती प्रेग्नेंट आहे, तरी पण सुद्धा अडवलेली आहे. मी फक्त त्याला 2 मिनिटात फोन केला. बरं सोनू शिर्के, बोलतो, असं असं आहे, मी इथून बोलतो, भाऊ तुम्हाला सांगतो ना, आणि 2 मिनिटात आहे ना गाडी सोडलेली आहे. का तर तो सुद्धा हिंदू धर्माचा होता आणि तो पैसे खाण्यासाठी ना ती गाडी जमा करायला बघवता. असं नका करू. काय माहिती आहे का, जिथे म्हणजे अन्याय आहे ना तिथे अन्याय झालाच पाहिजे, जिथे न्याय आहे तिथे न्याय भेटलाच पाहिजे. रात्री 2 वाजता जर कोणी मला फोन करतो ना तर 100% जिथे न्याय आहे ना तर मी न्याय भेटून देईल. बरोबर दादा. आज बघायला गेलं ना तर बऱ्याचशा वेळेला म्हणजे आता बघतोय आपण जे खोटे गौरक्षक असतात त्यांच्याकडनं पण आपल्याला म्हणजे अशा बऱ्याचशा गाड्या सोडून किंवा पैसे खाऊन असे पण बघायला भेटतात. किंवा जे खोटे समाजकंटक आहेत जे आपल्या हिंदू धर्माला कुठेतरी बदनाम करतायत बघा आज. कारण का बरेचशी जण असं पण आहेत की जे गाया विकायला देतात. म्हणजे दोन्हीकडे आहेत. काही गोरक्षक देखील आहेत की बघा, आता मागच्या वेळेस पण गाडी पकडली, गुलाल टाकून एक गोरक्षकच नेत होता, खोटा गोरक्षक होता. 100%. काय माहिती आहे का, मी त्यांना फोन पण केला होता. त्यातला जो काळा बैल होता, दाताला चौसा, त्याच्याशी पण माझं बोलणं झालं. त्याच्या मालकाशी पण माझं बोलणं झालं. तो मालक आहे ना, तो बैल चोरीला गेलेला होता. आपले शिवशंकर गोस्वामी यांचा तो माणूस आहे, त्याचं नाव नाही आठवत मला. त्याच्याशी माझ्या रात्री 1:30 वाजता बोलणं झालं. बोललो, भाऊ जर यो बैल द्यायचा असेल तर काय करायला लागेल? त्यांनी मला सांगितलं, दादा तुम्हाला बैल तो घेऊन जा. आम्हाला, बोलतो, आम्ही गौशाळेतच ठेवलेला आहे. तुम्ही, बोलतो, एक शर्यत शौकीन आहात, तुमचा नाद चालू आहे, तुम्ही, बोलतो, नादासाठी, बोलतो, बैल कधी पाहिजे तेव्हा घेऊन जा. पण
काय माहितीये का, ज्याचा बैल आहे ना त्याला तो बैल भेटला पाहिजे. आणि मला विचारलं की तुम्ही FIR वगैरे केले का, तर समोरच्याने FIR वगैरे नव्हती केली. बैल अर्ध्या रात्री चोरून नेला आणि दुसऱ्या दिवशी पकडला. त्याच्यामुळे त्याला FIR करायला पण वेळ नाही भेटला. तर काय तो बैल आहे ना लवकरच आपल्या दावणीला येईल, जर मालकाची इच्छा असेल तर. नाही तर मग जर तो सफेद बैल एक पकडलेला होता, टोटल 11 बैल पकडली ती. त्याच्यामध्ये एक सफेद खिल्लार बैल होता ना, एक मैसुरी जातीचा बैल आहे चौसा, आणि सफेद जो खिल्लार बैल आहे तो दुसरा आहे दाताला. जर त्यातला एक तरी बैल आपले 100% आपल्या दावणीला येईल. जर आल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला सांगतो, जर त्याचा कोणी ओरिजिनल मालक असेल ना, मला पुरावे द्या, ह्यो बैल माझा आहे, तुम्हाला फ्रीमध्ये घेऊन जातो बैल. कारण कुठे म्हणजे त्याचा जीव जाण्यापासून तो वाचवायचं काम मी करीन. तो इथे आला ना या खुट्याला बांधीन. जर म्हणजे तो बैल, जर तुम्ही मला ओळख पटवून दिली की यो बैल माझा आहे, तुम्ही फ्रीमध्ये घेऊन जातो बैल. दादा आज बघायला गेलं तर आपण गायीकडे किंवा नंदी महाराजाकडे एक आपला घरचा सदस्य म्हणून बघत असतो. नेहमीच अशा काही गोष्टी असतात त्या मनाला लागतात, पण आपण कशा काय प्रकारे या गोष्टी कंट्रोल करू शकतो, किंवा गौरक्षक असतील जे बरेचसे म्हणजे आता बघा 90 ते 99% गौरक्षक 100% आपल्या धर्माचं काम करतात. ही जी आपली गाय आहे म्हणजे आपली आई आहे, तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात. बघा प्राणी कोणताही असो तो आपण 100% वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच म्हणजे आता समाजकंटक पण आहे, आपण कशा काय प्रकारे आपण त्यांना नियंत्रण ठेवलं पाहिजे, काय सांगाल? पहिले तर गोष्ट ना, की समाजकंटकांना त्यांना अटक करायला पाहिजे. नाही तर ते ज्या दिवशी भेटतील ना त्यांना म्हणजे कुत्रा बनवला पाहिजे, त्यांना कुत्र्यासारखा मारला पाहिजे. कारण काय माहितीये का, जिकडनं पैसे येतील तिकडनं ही लोक त्यांची टीप देत नाही, आणि जे म्हणजे जे पैशासाठी नकार देतील त्या लोकांची ही लोक टीप देतात. बरोबर. मग जर इकडनं पैसे आले तर तुम्ही आम्हाला नाही सांगत, जर जिकडनं पैसे नाही येत असतील तिकडनं तुम्ही आम्हाला सांगता. सुप्रसिद्ध गाडा मालक आहे, सुप्रसिद्ध गाडा मालक म्हणजे आपल्या मुस्लिम बांधव आहे आपला, त्यांनी मला सांगितलं, बोलतो सोनू भाऊ आमच्या गावात हे चालू आहे, तुम्ही याच्यावर ऍक्शन घ्या. मी नाव नाही घेत त्या व्यक्तीचा लाईव्हला ऑन कॅमेरा, पण त्याला माझं सल्यूट आहे. आणि भाऊ तुम्हाला सांगतो ना, जर मी नाव घेतलं ना तर तुम्ही स्वतः ना कॅमेरा ठेवून त्याचे पाया पडाल 100%. कारण त्यांनी मला सांगितलं, बोलतो सोनू भाऊ, बोलतो तुम्ही याच्यावर लक्ष द्या. बोलते LPच्या LP म्हणजे कमसे कम आहे ना 30-40 बैल येतात बोलते इथे कापाला. मला एक व्हिडिओ पाठवली त्यांनी, त्याच्यावरती एक बैलाचा पाय इथे पडले ना, त्यांनी ती मला व्हिडिओ पाठवलेली आहे. हे ना हे सगळे आहेत ना ड्रायव्हर हिंदू, गाडी पास करणारा हिंदू. जितकडनं टोल नाक्यावरून गाडी पास होते, चेक नाक्यावरून पास होते, इथे पोलीस नसतात का? हो ना, पोलीस पण हिंदूच आहे ना. आपलीच लोक आहेत ना, पक्की हलकड आहेत या गोष्टीला. कारण त्यांना 2 पैसा भेटतो, 2 पैसे भेटल्याच्या नंतर गाडी पास होते. गाडी पास झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ना मी, मला त्यांनीच सांगितलं, बोलतो जी गाडी म्हणजे येते त्या बैल असेल किंवा त्यामध्ये गाय असेल, तिला 15 ते 16 दिवस काय खायला देत नाही. का तर तिचा पोट साफ झाला पाहिजे. 15 ते 16 दिवस काय खायला दिल्याच्या नंतर आहे ना, 17व्या का 18व्या दिवशी तिला पाणी देतात 2 ते 3. आता भाऊ तुम्ही मला सांगा, आपण 15-16 तास उपाशी राहू शकत नाही. बरोबर. ती लोक 15-16 दिवस त्यांना काय खायला देत नाही ना, 17व्या दिवशीला पाणी देतात. का तर जेव्हा ती आतमधून घाण काढते तेव्हा ती सर्व साफ होते, त्यानंतर तिला कापले जाते. अतिशय क्रूर गोष्ट आहे. दादा बघायला गेलं ना तर आपल्या या बैलगाडा क्षेत्रावरती पण बोट उचलले जातात की तुम्ही बैल वगैरे पलवता, त्यांचा हाल करता, पण त्याने हे दिसत नाही. दादा हे दिसत नाही की आपण आपल्या पोटच्या पोराप्रमाणे या नंदीला जोपासतो. कुठून कुठेतरी आपला बैलगाडा क्षेत्र आहे म्हणून कुठेतरी या कत्तली थांबलेल्या आहेत. भाऊ तुम्हाला सांगतो मी, आज माझा प्रिन्स माझी पोरासारखा आहे. मध्ये याला मी विकायला काढलेला, म्हणजे विकायला मी नव्हता काढला, मला एक ऑफर आली ती ना. म्हणजे माझा जेव्हा फोन वाचला तेव्हा माझ्या बायको जवळ, म्हणजे बायको सोबत होतो मी. तिने कमसे कम घरामध्ये 2 ते 3 घंटे भांडणं केली आहेत माझ्याशी. का तर तिला फक्त हे ऐकायला आलं की तुमचा प्रिन्स द्यायचा आहे का. त्याच्यावरून याला पोरासारखा जपलेला आहे मी. याला भले आज म्हणजे कमसे कम 2-3 महिने पळवला नाही मी, पण एकदम शॉक मध्ये राहिलेला आहे. बरोबर. सर्व खाणं पिणं एकदम व्यवस्थित. मी तर ना भाऊ माझ्यावरती अशी टीका झाली ना की म्हणजे बैलाला खाणं नाही, बैल उपाशी आहे, बैलाला पाणी नाही. भाऊ आता तुम्ही इथे आले, तुम्ही बघता बैलाला केवढा खाणं आहे. खाण्याच्या कानेवर ड्रम भरले, परत ते ऊस, यो कुट्टी,
बरोबर. भाऊ ह्यो गवत आहे ना, गवत फक्त आपण जालाला आणतो बाई, म्हणजे ते पेंडा ना धुमी करायला आणतो आपण संध्याकाळी. हम्म. नाव खराब करणारे भरपूर आहेत, आपण फक्त चालत राहायचा. आणि यांना फक्त आपला प्रिन्स उत्तर देतोय ना 100%. 100%. आता फक्त आपले 2-3 मैदान जरा लक खराब होते, पण तुम्हाला एक सांगतो, ज्या मैदानात जाईन त्या मैदानात गुलाल आहेत माझे प्रिन्सला. फक्त 2-3 नाही, समजा 4-5 मैदान खराब होते, कारण 2 मैदानात शरद नाही जमली, तर 3 मैदानात माझी हार झाली. ही मुलाखत तुम्ही पण घेतलेली होती हम्म. जेव्हा आपली नाशिकची बैला आली ती. बरोबर. जेव्हा माझा प्रिन्स झाला तेव्हा मी गर्वाने सांगितलं की नाही बरं, आज माझी प्रिन्सची गाडी पडली. कारण काय माहितीये का, मी खोट्याचा नाही, पण जिथे बैल पळतो तिथे 100% मी खरं जे काय सत्य आहे ते सांगतो. दादा बघा, प्रिन्स कडे येऊया. प्रिन्स दिसायला छान आहे, 4 दाते आणि एकदम चांगला पळतोय. आता बघायला गेलं तर तुमचे या बैलगाडी क्षेत्रामध्ये दोस्ती पण चांगली आहे. राहुल दादा असतील किंवा इतर त्यांच्यासोबत शर्यती पण करता आणि येणाऱ्या काळामध्ये पैऱ्यामध्ये येऊन दिसाल. काय बोलाल तुम्ही? पहिला तर नाही समजा आपला काही एवढा, म्हणजे तुम्हाला आहे ते हकीकत सांगतो, माझी ते इच्छा आहे की मथुर सोबत फेरा निघाला तरी चालेल, पण आपला बैल काय एवढा टॉपचा नाही की म्हणजे मी जाऊन त्यांना फोन करून सांगेन की बाबा भाई आपला बैल पळाला पाहिजे सोबत, किंवा म्हणजे मथुर सोबत मला फेरा पाहिजे. ज्या दिवशी माझा बैल म्हणजे जी गती लावेल जी मला पाहिजे ती, त्या दिवशी मी 100% सांगेन की बाबा नाही, शुभमला हक्काने फोन करीन किंवा राहुल भाईला फोन करीन की बाबा माझा बैलाला फक्त एक फेरा तरी द्या, कारण एवढ्या लोकांना त्यांनी फेरे दिलेले आहेत. हे बघा तुम्हाला आता मी एक सांगतो गोष्ट, जसं मुंबईमध्ये मथुर आहे ना, जसं बैलांना नावारूपाला आणतो, तसा आमचा सूरज भाऊ दातीलकर आहे, ज्याची बाईट घेईल त्याला तो फेमस करतो ना, त्याला तो नावारूपाला आणतो. तसा मी एकदा 100% एकदा तरी फोन करीन. बरं मैदान ज्या दिवशी नसेल ना त्या दिवशी रेसलसाठी फक्त तरी मला एकदा तरी मथुर सोबत बघा पळवेल. मित्रांनो, असं कुठं ना कुठं तरी एक मोठा मन पाहिजे. जेव्हा माझा नंदी पळेल तेव्हाच मी सांगेन, कारण का आता प्रत्येकाला वाटतं पळायचं आहे, पण तो संयम नसं प्रत्येकाकडे. दादांकडे संयम आहे आणि आता मला तर वाटतं ते संयमाचं फल देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला भेटेल. प्रिन्स तर आहे, आणखी काय खरेदीचा वगैरे विचार केलाय का? खरेदी नाही, खरेदी म्हणजे आमचा आता तुम्हाला सांगतो, माझा भुंगा आहे कल्याणला, परत वरती नेरेगाव आहे आपलं जेजुरीच्या इथे, नेऱ्याला माझा बाळप्पा पळतो. ते आहेत बैल, पण काय माहितीये का भाऊ, इथे हाणूत नाही, कारण मला जमत नाही पहिली गोष्ट. बरोबर. या गोष्टीमुळे म्हणजे कुठेतरी मी वरती बैल ठेवलेली आहेत, आणि ज्या दिवशी आणीन त्या दिवशी 100% गुलालातच राहील. बघायला गेलं तर एक चांगलाच प्रिन्स पळायला लागलाय. काय वाटतं त्याच्याकडे बघता, कशा काय प्रकारे तू लढती करू शकते किंवा काय होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये? एक सांगतो, जर बैल पुरला ना प्रिन्सला माझ्या, तर चांगली गाडी टाकू शकतो मी, कारण मी घोड्यात फेरे काढले, सगळं काय बघितला, पण घोड्यात जी गती लावली ना, तुम्ही आता बघाच होता ती घोड्यातली गती ना, घोड्याला म्हणजे पहिले उडीला सुट्टीला पहिले बैल पुढे निघालेला आहे प्रिन्स माझा. दादा कुठल्या खांदे आणि कसं काय पळवतो? उजवीला आतून बैल पळतो माझा, उजवीला आणि डावीने एकदा फेरा काढलेला आहे. तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये वायसर बैल आला, वायसर जो कल्याणला बैल पळतो, तो वायसर बैल पहिले आला. वायसर बैलाला भाऊ तुम्हाला गेल्या वर्षी तर कुठे फेरा नव्हता, म्हणजे कुणी त्याला बैल नव्हता देत. मला फक्त माझा एक मित्र आहे ओमकार, त्यांनी फोन केला, बोलतो दादा, बोलतो मला पैरा पाहिजे. बरोबर 100% भेटेल. पैरा नाही, त्यांनी मला काय फोन केला, बोलतो दादा मला फक्त फेरा काढायचा होता. बोलतो 100% भेटेल. त्यांनी मला काय सांगितलं, बोलतो यो बैल बोलतो आमचा पब्लिकला बोलतो. बोललो जर पब्लिकला पळत असेल ते उजवीला आतून फिट आहे. तर तो बोला की ठीक आहे दादा, बोलतो माझा बैल उजवीला बाहेरून पळतो, तुझा आतून टाकू. पण तिथे नेल्याच्या नंतर मला असं समजला की त्यांचा बैल डावीला आतून पळतो. मग तेव्हा मी फर्स्ट टाइम म्हणजे डावीला पब्लिकने प्रिन्सला हाकलला. तुम्हाला सांगतो तेव्हा बैल एकदम करेक्ट पळालेला आणि चांगला पळाला. दादा आता जास्त वेळ पण नाही घेणार बघा, अंधार पण जास्त होते आणि तुमचा एक वाढदिवस तुम्हाला साजरा देखील करायचा, आता तुम्हाला एन्जॉय करायचा आहे. एक वर्षात एकच दिवस येतो आणि तो दिवस म्हणजे एक आपला स्पेशल असतं. आज या नंदीकडे बघता कशा काय प्रकारे त्याचा आशीर्वाद घेताय तुम्ही की या बैलगाडी क्षेत्रामध्ये मला अशा प्रकारे नाव करायचं किंवा माझं हे स्वप्न आहे, काय सांगाल तुम्ही त्याला? नाव म्हणजे भाऊ तुम्हाला आज सांगतो मी, ताते आहेत आपले समालोचक, त्यांनी माझा स्टेटस बघितला, त्यांनी एवढा भारी नाव घेतला ना माझा. 1 मिनिट ते माझा तिथे नावाचा जय जयकार चालू होता. मस्त. घाटावरती जिथे शर्यती होत्या ते 1 मिनिटाचा माझा नावाचा जय जयकार चालू होता. मला शुभेच्छा त्यांनी दिल्या, त्यांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या, मी त्यांचा खरंच आभारी आहे. पण एक तुम्हाला सांगतो, या कमी वेळामध्ये ना माझ्या नंदीने नाव करून दिलेलं आहे मला. बरोबर आहे. आणि जेव्हा माझ्याजवळ बैल नव्हता ना
तेव्हा पण मला लोक लय ओळखायची. हम्म, म्हणजे आज आपले फुटारेचे राजकुमार भाई झाले, हम्म, परत भरपूर अशी लोक आहेत. म्हणजे बरोबर. आता तुम्हाला सांगतो, माझे सासरे कोण वीरवाजे फार्म हाऊस वाले, हम्म, हे माझे सासरे लागतात ना, त्यांचा हरण्या. आता बरोबर. त्या दिवशी यांनी मथुर सोबत जी शर्यत केली, हम्म, त्याच्यानंतर त्यांची स्वतःची म्हणजे त्यांचा स्वतःचा मला फोन आलेला, बोलतो जावई, बोलतो आम्हाला मथुर सोबत एकदा पळायचं आहे. हा, पण मी बोललो 100% मी एकदा राहुल भाईशी बोलीन किंवा शुभमशी बोलीन. पण माझं काय बोलणं झालं नाही. ती शर्यत झालेली गुढीपाडव्याला. हम्म, गुढीपाडव्याला ही शर्यत झाली. बरोबर. त्यानंतर मी स्वतः बोललो, बरं मी 100% एकदा राहुल भाईंशी बोलीन किंवा शुभमशी बोलीन. कारण राहुल भाईला एकदा मी कॉल केला होता, तर मला राहुल भाई का बोलले होते, बोलतो माझा अख्खा नियोजन शुभम करतो बैलाचा, दुसरा काही असेल तर मला 100% सांग, मी 100% त्यासाठी उभा आहे कधी पण. बरोबर. म्हणजे आमचे एक मैत्री संबंध आहेत आमचे, हम्म, म्हणजे खूप चांगले संबंध आहेत. आणि तुम्हाला सांगतो ना, येणाऱ्या काळात आहे ना, येणाऱ्या काळात प्रिन्स आहे ना, प्रिन्स तुम्हाला सांगतो, मूठ पण नाही सांगत म्हणजे माझा, याला जर चांगला पुरणारा बैल भेटला ना, या कोणची गाडी म्हणजे आम्ही ठेवणार पण नाही. बरोबर. कुठेतरी हा नंदीवरती असणारा विश्वास आहे. जाता शेवटचा प्रश्न घेतो. बघा, अखिल भारतीय बैलगाडी संघटना एक चांगलं काम करते आणि चांगल्या वळणाकडे आपलं हा बैलगाडी क्षेत्र बघायला भेटतंय. काय म्हणाल या आपल्या संघटनेबद्दल? हे बघा, आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा, रायगड, पालघर या संघटनेवरती जे आपले पदाधिकारी आहेत, समजा अध्यक्ष झाले, उपाध्यक्ष झाले, खजिनदार झाले, सचिव झाले. आता तुम्हाला सांगतो, कुठलाही ग्रुपचा म्हणजे निर्णय आला, कुठलाही शर्यतीचा निर्णय आला, तो आपल्या ग्रुपला देतो, बरोबर आहे. हम्म, हम्म, तिथे आपले विकास शेठ खानावकर झाले, हे प्रत्येक ग्रुपचा विषय मांडत असतात. हम्म, म्हणजे प्रत्येक शर्यतीचा विषय मांडत असतात. हम्म, खूप चांगल्या परीने काम करते. लोक बाहेर कुठे त्या आपल्या कमिटीला नावं ठेवतात, म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये चांगलं बोलून बाहेर कुठेतरी म्हणजे नावं ठेवतात. हे खूप चुकीचं आहे. बरोबर. आणि तुम्हाला सांगतो ना, जोपर्यंत म्हणजे आता तुम्हाला सांगतो, जेव्हापासून हे आपल्या अध्यक्ष बसले संदीप भाई माली भोपर, तेव्हापासून म्हणजे एकही भांडण तंटा नाही ग्रुपला. बरोबर. ग्रुपला सोडा, शर्यत क्षेत्रात बोला, कारण लगेच बॅन का होतो माणूस, त्या भीतीने कुणी भांडण करत नाही लवकर. हम्म, हम्म, हम्म. असाच म्हणजे आम्हाला अध्यक्ष पाहिजे ना. अशीच म्हणजे आपली जी बैलगाडी सेवाभावी संस्था आहे ठाणा, रायगड, पालघर, ती 100% आपल्याला अशीच पुढे चालत राहू, हे आमच्या मनाला वाटतं. नक्की दादा, पुढे नंतर कधी आलो तर एक मोठी मुलाखत घेऊ. जाता तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जय श्रीराम. धन्यवाद. जय श्रीराम.